उठायचंय? आधार हवाय? पाणी देऊ का? बापरे, आईसाहेब तुमचे हात कसे झालेत? आणि हळूहळू पूर्ण शरीर असं होईल का? मला खूप भीती वाटायला लागली हो तुमची. काळजी वाटते मला तुमची खूप. उठा उठा, इतक्या लवकर थकून कसं चालेल? आपल्याला तर अजून खूप सहन करायचंय. उठा या. आई, आई काय झालं? तू अशी खाली का बसलीस? पडली होतीस का? काही नाही, हिचा खेळ संपायला आलाय म्हणून हादरली आहे जरा. नाही नाही आई, काय झालं? नाही नाही म्हणजे पडले नव्हते असं. अच्छा ठीक आहे, उठ, उठ, उठ. काय झालं असं अचानक? हा, बस. नाही ते कंबर दुखत होती ना म्हणून खाली बसण्याचा प्रयत्न केला. म्हणलं बरं वाटतंय का बघू, पण नाही. कंबर दुखतीये तर मग डॉक्टरांना कॉल करू? नाही नाही काही गरज नाही अथर्व, मी ठीक आहे, मी ठीक आहे. आईसाहेब, आता तुमचं वय झालंय, गोष्टी सांभाळून करत जा. प्लीज काळजी घेत जा तुम्ही. मी आलेच. काही लागलं तर मला हाक मारा. आई, पाणी हवंय? नाही नाही नको. मीरा, ह्या कवड्याच आपल्याला पुढचा मार्ग दाखवणार आहेत. यात हलगर्जीपणा होता कामा नये. आपल्याला काळजी घ्यावी लागेल. मीरा, अथर्व आलेत. काही झालंय का? यांना कसला संशय आलाय का? काय चाललं काय तुझं? म्हणजे मला समजलं नाही. कशाबद्दल बोलताय? एक तर तू माझ्याशी खोटं बोलतेस, वेदाचे बाबा. पण तू काय ते मान्य करणार नाहीयेस. सोडते. मला सांग, तुझी माझ्या आईबद्दलची मतं काही चांगली नाही आहेत. सो तू तिच्या रूममध्ये का गेली होतीस? तिच्यासोबत बाहेर का गेली होतीस? कुठे गेली होतीस? तुला तर तिचं काहीच पटत नाही. सो तू असं विचित्र का वागतेस? आता वेदाच्या बाबांना काय सांगू मी? मीरा, अथर्वांना सांग की तुला मंजिरीचं काहीही पटत नसलं तरी ती कुटुंबाचा भाग आहे आणि कुटुंब म्हणून तू तिला मान देतीये. तुझ्या मनात तिच्याबद्दल काही असलं तरी तू तिला सांभाळतीयस. ह्याचंही उत्तर नाहीये की तुला सांगायचं नाही. हे बघा वेदाचे बाबा, मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार. माझं आईसाहेबांबद्दल काहीही मत असलं तरी सुद्धा ते आपल्या कुटुंबाचा भाग आहेत. आणि अशा परिस्थितीत म्हणजे दादासाहेब नसताना जर त्यांना काही त्रास झाला तर मी त्यांना मदत करेन. माझ्या वागण्यामागे हेच कारण आहे, बाकी काहीच नाही.
विनाशम सर्वम समाप्तम स्वाहा. मार्जरी नाही, मार्जरी शांत हो, शांत हो. विध्वंस होईल, आपण दोघी नष्ट होऊ. मार्जरी आता नष्ट व्हायचं काय बाकी आहे? काय बाकी राहिलंय नष्ट व्हायचं म्हणजे रे? काय शिल्लक ठेवलं नाहीस. गेलंही गेलं आणि तूपही गेलाय. काल मुखमणी गेलाच, पण तो अति हुशार. तू मला न कळवता सौदा केला आणि कवड्याही गमावल्यास. तुझ्या शक्तीचं साम्राज्य कोसळलंय. या सगळ्या मागे मीराचं आणि त्या अंबिकाचं काही कर्तृत्व नाहीये. अहंकार, तुझा अहंकार आहे, तुझा गाफीलपणा आहे. तू आहेस या मागे. मार्जरी मी असहाय्य झाले होते. माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. तू आयुष्यभर असहाय्यच आहेस. तू कालमुख म्हणीशिवाय आणि माझ्याशिवाय काहीच करू शकत नाहीस. तुझी सगळी शक्ती उधार घेतलेली आहे. असं का बोलतेस तू? मग काय बोलू? खोटं बोलू? हा? तुझं कौतुक करू? तू आधी मला का विचारलं नाहीस? मार्जरी मी तुला तेच सांगते. सगळं अचानक एवढं माझ्या अंगावर आलं. माझ्याकडे वेळच नव्हता विचार करायला. वेळ नव्हता. एक अख्खी रात्र गेली पण तू माझ्याकडे आली नाहीस. कारण तुझा अहंकार की मी सगळं व्यवस्थित करेल. झालं. शेवटी जे घडायचं होतं ते घडून गेलं. एक साधी मुलगी आणि एका आत्म्यानं तुला मात दिली. गप्पा बस, गप्पा बस. सगळं संपलंय म्हणजे तुझं खरं रूप आता सगळ्यांसमोर येणार आणि तुझ्या बरोबर. मार्जरी थांब. ऐक माझं, ऐक. तुला आठवतंय का तू एकदा मला म्हणाली होतीस की जर का कालमुखमणी नष्ट झाला तर मी जिथे कुठे असेल तिथेच माझा सगळा तारुण्य गळून पडेल. पण अजून तसं झालेलं नाहीये मार्जरी. याचा अर्थ कालमुखमणी अजून नष्ट झालेला नाहीये. हो, कालमुखमणी नष्ट झालेला नाहीये. याचाच अर्थ मी आपला कालमुखमणी परत मिळवू शकते.